नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत मस्त असा झणझणीत स्वीटकॉर्न ठेचा. नेहमीच्या ठेच्याला आपण थोडासा वेगळा ट्विस्ट दिलेला आहे आणि हा ठेचा एकदम 5 मिनिटामध्ये बनून तयार होतो. पण याची चव एवढी अफलातून लागते ना, भाकरी असो किंवा पोळी कशासोबत जरी खाल्लात ना तुम्ही तरीसुद्धा अफलातून लागतो. हा ठेचा एकदा जर तुम्ही बनवला ना घरी, तर तुमच्या घरी नेहमी ह्या ठेच्याचीच मागणी होणार बघा. कारण इतका टेस्टी आहे ना, की एकदा बनवलात की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा फेवरेट बनतो आहे. एवढी सुंदर टेस्ट लागते आणि बनतोसुद्धा एकदम 5 मिनटामध्ये. त्यामुळे ही रेसिपी स्किप करू नका. पटापट रेसिपी बघा आणि तुमच्या घरीसुद्धा असाच स्वीटकॉर्न ठेचा नक्की बनवा. त्यासाठी आपण एका पॅनमध्ये थोडेसे स्वीटकॉर्न म्हणजे अर्धी वाटी स्वीटकॉर्न घेतलेले आहेत. ते चांगले आपण डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. स्वीटकॉर्न चांगले भाजले की मग आपण बाकीच्या गोष्टी भाजून घेणार. एक एक वस्तू आपण भाजून घ्यायची याच्यामध्ये. स्वीटकॉर्न बाजूला काढून घेतल्यानंतर आपण मिरची, थोडे शेंगदाणे, 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडंसं अगदी 1 चमच्यावर तेल घालायचं आणि चांगलं त्याच्यावर डाग पडेपर्यंत आपण याला भाजून घ्यायचं आहे. म्हणजे मिरची चांगली भाजून घ्यायची याच्यामध्ये. मिरचीला चांगले डाग पडायला लागले की मगच आपण गॅस बंद करायचा आहे. आणि इथं बघू शकता मिरचीवर चांगले घवळे डाग पडायला लागलेत. आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे थोडंसं थंड होतं आहे तोपर्यंत इकडं आपण ठेच्याची सुरुवात करूया. आता आपण खलबत्त्यामध्ये मगाशी जे स्वीटकॉर्न आपण भाजून घेतले होते ते घातलेत. आधी स्वीटकॉर्न आपण ठेचून घेऊया आणि नंतर मग आपण मिरची वगैरे घातली होती ती ठेचून घ्यायची आहे. स्वीटकॉर्न चांगले ठेचून झाल्यानंतर मग आपण आता याच्यामध्ये मिरची घालायची. मिरची घातल्यानंतर बघा सगळं हे जे साहित्य घातलं की मग आपण याला चांगलं ठेचून घ्यायचं आणि जो मोठा मोठा खरडा बनवतो आपण तसा खरडा बनवून घ्यायचा. कोथिंबीरसुद्धा याच्यामध्ये भरपूर सारी घालायची बरं का. ह्या ठेच्यासोबत जर मीठ आणि लिंबू जर लागलाच पिळला ना तर सगळ्या ठेच्याला लागतो. म्हणजे नंतर वरतून आपल्याला काही मिक्स करावं लागणार नाही. त्यामुळं मी आता मीठ आणि लिंबूसुद्धा याच्यामध्ये पिळून घेते. म्हणजे एकदम चटपटीत खारट अशी चव लागते याला. मस्त चवीचा आपला हा ठेचा आज बनून तयार होणार आहे बरं का. मस्तपैकी आता लिंबू आणि मीठ घातल्यानंतर आपण याला ठेचून घेऊया आणि छानपैकी आपल्याला जर खूप बारीक हवा आहे ना तर बारीक एकदम ठेचून घ्या. खूप मोठा एखाद्याला आवडतो त्यांनी मोठा ठेचला तरीसुद्धा चालेल. तर मी अशा पद्धतीने ठेचून घेतला ठेचा. आता मस्त असा आपला ठेचा तयार झालेला आहे. बघितलं ना एकदम 5 मिनटामध्ये बनून तयार होतो आणि चव याची एवढी भारी आहे ना, एकदम चटपटीत आणि थोडंसं असं खारट चटपटीत अशी मस्त चव लागते. त्यामुळे ही रेसिपी तुमच्या घरी एकदा नक्की बनवा बरं का. आणि बनवल्यानंतर मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या घरचा ठेचा कसा झाला होता. माझ्या घरी तर मुलांनी धुळलाच पाडला आहे. कारण आज शनिवार म्हटल्यावर मुलं दुपारी घरी जेवायला होती आणि त्यांना तर एवढा आवडला ना की सगळा ठेचा संपून गेला. भाजी चपाती भाजी आमटी त्यांनी बाजूला ठेवली आणि पहिला ठेचाच संपवला आहे. त्यामुळे तुमच्या घरीसुद्धा असं होणार आहे बरं का. कारण एवढा छान चटपटीत ठेचा असल्यानंतर मुलंच काय हो मोठेसुद्धा आवडीने खातील. त्यामुळे ही रेसिपी अजिबात स्किप करू नका. पटापट व्हिडिओ बघून झालं की लगेच तुम्हीसुद्धा हा ठेचा बनवून घ्या. म्हणजे तुमच्या घरीसुद्धा सगळे तुमची वाह करतील. तर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.